कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा। हे कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा। हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा। नमस्कार भक्तांनो, कार्तिक महिन्याचं महात्म्य इतकं श्रेष्ठ का मानलं जातं हे कधी विचार केला आहेत का? स्वतः श्रीकृष्णाची पत्नी सत्यभामा जेव्हा प्रभूला विचारते, स्वामी तुम्हाला हा कार्तिक मास आणि एकादशी व्रत एवढं प्रिय का आहे, तेव्हा श्रीकृष्ण स्मित हास्य करीत उत्तर देतात, हे सत्यभामे, कार्तिक मास हा सर्व महिन्यामध्ये श्रेष्ठ आहे आणि या महिन्यातील एकादशी मला अतिप्रिय आहे। याच संभाषणात पुढे भगवान विष्णूंचा शंकासुरावर विजय होतो आणि त्यावेळी ते देवतावर प्रसन्न होऊन म्हणतात, मी या बद्रीवनात नित्यवास करीन। जो कोणी येथे येऊन माझं नामस्मरण, माझी पूजा आणि माझ्या लीलेचं श्रवण करील त्याला मी तेवढंच पुण्य देईन जितकं प्रयागराज किंवा बद्रीत स्नान करून वर्षानुवर्ष तप केल्याने मिळतं। आणि म्हणूनच भक्तांनो, या कथाचं श्रवण करणं म्हणजे स्वतः विष्णूच्या चरणी बसून त्यांचा वर मिळवणं आहे। तर चला आज ऐकूया कार्तिक महात्म्याचा हा अद्भुत अध्याय, ज्यात सत्यभामाच्या प्रश्नात आणि श्रीकृष्णाच्या उत्तरातून उलगडतं संपूर्ण मासात कार्तिक मास एवढा श्रेष्ठ का आहे आणि का या महिन्यातील कथा श्रवण करणं मोक्षदायी आहे। प्रिय साधकांनो, ही कथा शेवटपर्यंत नक्की श्रवण करा, कारण ही कथा श्रवण करण्याने तीर्थक्षेत्र प्रयागराज आणि बद्रीनाथ येथे 12 वर्ष तप केल्याचे जेवढे पुण्य लाभते तेवढी पुण्य ही कथा श्रवण केल्याने लाभते। तर म्हणूनच मित्रांनो, ही कथा शेवटपर्यंत नक्की श्रवण करा। ही कथा शेवटपर्यंत श्रवण केल्याने भगवान विष्णू तुमच्या सारे मनोकामना पूर्ण करतील। चला तर कथेला सुरुवात करूया। ही कथेला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। आणि ही कथा तुम्हाला कशी वाटली तर कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण लिहायला विसरू नका। सत्यभामा म्हणते, कलास्वरूपी जो तू त्या कालाचे सर्व मासादी अवयव तुझे अंश आहेत, मग सर्व महिन्यामध्ये कार्तिक मासच का श्रेष्ठ आहे? तिथीमध्ये एकादशी व मासामध्ये कार्तिक मास तुम्हाला प्रिय असण्याचे कारण मला सांगा। तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात, तू फार उत्तम विचारलेस। तुला याविषयी पृथू व नारदाचा संवाद सांगतो, चित्त देऊन ऐक। पूर्वी पृथ्वीराजाने नारदास हेच विचारले व सर्वज्ञ नारदांनी कार्तिक श्रेष्ठ असण्याचे कारण सांगितले। नारद म्हणतात, पूर्वी त्रिलोक्य जिंकण्यास समर्थ असा महापराक्रमी सागराचा पुत्र शंख नावाचा राक्षस होता। त्याने त्या देवास जिंकून स्वर्गातून घालवून दिले व इंद्रदिकाचे सर्व अधिकार हरण केले। नंतर ते सर्व देव त्याच्या भयाने मेरू पर्वताच्या गुहेत गेले व पुष्कळ वर्षेपर्यंत स्त्रिया व बांधवासह तेथे दडून राहिले। ते देव गुहेत असता तो दैत्य विचार करू लागला, देवांचा पराभव करून त्यांचे अधिकार मी जरी हरण केले तरी ते बलवान दिसतात, तेव्हा काय करावे? मी समजलो, देव वेदमंत्रांनी बलिष्ठ झाले आहेत, तेव्हा वेदमंत्र हरण करावे म्हणजे ते सहज बलहीन होतील असा विचार करून विष्णूला झोप लागली आहे असे पाहून त्याने त्वरेने सत्य लोकाहून ब्रह्मदेवाचे वेद हरण केले। त्याने नेलेले ते वेद त्याच्या भीतीने यज्ञ मंत्र बीजासह पाण्यात शिरले। त्याच्या शोधाकरिता शंकासूर समुद्रात फिरू लागला, परंतु एके ठिकाणी गुप्त असलेले ते वेदमंत्र त्यास दिसले नाहीत। नंतर ब्रह्मदेव देवासह पूजादिक साहित्य घेऊन वैकुंठात विष्णूला शरण गेला। तेथे विष्णूला जागृत करण्याकरिता वाद्ये वाजवली, गायन केले, सुगंधाधिक धूप व दीप पुन्हा पुन्हा लावले। नंतर देवाचे भक्तीने संतुष्ट झालेले भगवान जागृत झाले व हजारो सूर्याप्रमाणे तेजस्वी अशा भगवंताच्या त्या सर्वांनी दर्शन घेतले। षोडशोपचारांनी भगवंताची पूजा करून सर्वांनी साष्टांग नमस्कार घातले। नंतर देवांना विष्णू बोलले। विष्णू म्हणाले, हे देव हो, तुमच्या गीतवाद्यादी मंगलांनी मी संतुष्ट झालो। तुमची इच्छा असेल ते सर्व तुम्हास देईन। कार्तिक शुद्ध एकादशीला सूर्योदय होईल तोपर्यंत कार्तिक मासी नित्य पहाटे प्रहर रात्र राहिली असता मंगलवाद्य गीत मज पुढे तुम्ही केले करिता त्याप्रमाणे जे करतील ते मला प्रिय होतील आणि माझे जवळ येतील। तुम्ही यथाक्रमाने पाद्य, अर्घ्य, आचमनीय व उदक मला अर्पण केले, त्याचा गुण अद्भुत आहे, ते तुमच्या सुखास कारण झाले। शंकासुराने हरण केलेले वेद
उदकात आहेत. हे देव हो, मी त्या सागरपुत्र शंकासुरास मारून ते वेद आणतो. आजपासून प्रत्येक वर्षी कार्तिक मासी मंत्रबीजासहित वेद उदकामध्ये विश्रांती घेतील. आजपासून कार्तिकात मीही जलामध्ये राहीन व तुम्ही सर्व ऋषीसह माझ्याबरोबर वास करा. या कार्तिक मासी जे मनुष्य प्रातः स्नान करतील त्या सर्वांना अवभृत स्नान केल्याचे फळ मिळेल. हे इंद्रा, जे मनुष्य नित्य उत्तम कार्तिक व्रत करतील त्यांना अंतकालानंतर तू वैकुंठाला आणून पोचिव. तसेच विघ्नापासून त्यांचे उत्तम रक्षण कर. हे वरुणा, तू त्यांना पुत्र पौत्रादी संतती दे. कुबेरा, तू माझे आज्ञेने त्यांची ऐश्वर्य संपत्ती वाढव, कारण तो मनुष्य माझे रूप धारण करणारा जीवनमुक्त आहे, ज्याने जन्मापासून मरणकालापर्यंत यथाविधी हे उत्तम व्रत केले तो तुमच्याही बरोबरीचा आहे. आज एकादशीला तुम्ही मला जागृत केले म्हणून ही तिथी मला फार मान्य व प्रिय आहे. दाने, तीर्थे, व्रते व यज्ञ यांनी स्वर्ग प्राप्त होतो. माझे सानिध्य मिळत नाही, परंतु हे देव हो, या 2 व्रतांनी माझे सानिध्य मनुष्याला प्राप्त होते. इति श्रीमद पद्मपुराणातील 3य अध्याय संपूर्ण झाला आहे. आता सुरुवात करूया पद्मपुराणातील 4थ अध्यायाला. नारद म्हणतात, ह्याप्रमाणे भाषण करून भगवंतांनी मत्स्य रूप धारण केले व विंध्याचलावर वास करणाऱ्या कश्यप ऋषीच्या अंजुलीत प्रवेश केला. त्या ऋषीने कृपेने त्या मत्स्याला आपल्या कमंडलूत ठेवले, परंतु कमंडलूत तो मावेना म्हणून कुपामध्ये ठेवले. त्या ठिकाणीही मावत नाही असे पाहून सरोवरात ठेवले. त्या ठिकाणीही तो मावेना म्हणून त्याला समुद्रात सोडून दिले. तेथेही तो मत्स्य अतिशय वाढला. नंतर मत्स्य रूप धारण करणाऱ्या भगवंतांनी शंकासुराचा वध केला व त्या शंकासुराला हातात घेऊन बद्रीवनामध्ये गमन केले. त्या ठिकाणी सर्व ऋषींना बोलावून विष्णू म्हणाले, उदकामध्ये पसरलेले वेद तुम्ही शोधा व तुम्ही सागरातून जोपर्यंत वेद आणता तोपर्यंत मी सर्व देवगणासह प्रयागी राहतो. नारद म्हणतात, नंतर सर्व ऋषींनी आपल्या तपोबलाने यज्ञबीजासहित ते सर्व वेद उदकातून बाहेर काढले. तेव्हापासून ज्या ज्या ऋषीला जे जे मंत्र मिळाले तो त्या मंत्राचा ऋषी झाला. नंतर सर्व ऋषी मिळून प्रयागी आले व आणलेले सर्व वेद ब्रह्मदेवासह वर्तमान असलेल्या विष्णूला देते झाले. संपूर्ण वेद मिळालेले पाहून मोठ्या हर्षाने ब्रह्मदेवाने देव व ऋषीगणासह वर्तमान अश्वमेध नावाचा यज्ञ केला. यज्ञ झाल्यावर देव, गंधर्व, यक्ष, पन्नग, गुह्यक इत्यादिकांनी भगवंताला साष्टांग नमस्कार करून प्रार्थना केली. हे जगन्नाथा विष्णू, ती विज्ञानपणा ऐका. आम्ही सांप्रतकाळी अत्यंत आनंदित झालो आहो, तरी ह्या ठिकाणी नष्ट झालेले वेद ब्रह्मदेवाला पुन्हा मिळाले व हे रमापते, तुझ्या कृपेने आम्हाला यज्ञ भाग मिळाले. म्हणून हे स्थान सर्व पृथ्वीमध्ये श्रेष्ठ पुण्यवर्धक व तुझ्या कृपेने भुक्ती व मुक्ती देणारे असे असावे, असा आम्हाला वर दे. त्याचप्रमाणे हा कालही अत्यंत पुण्यकारक, ब्रह्मज्ञादिकाची शुद्ध करणारा व दिलेले दान अक्षयफल देणारा असावा, असा आम्हाला वर दे. विष्णू म्हणतात, हे देव हो, हे माझे कार्तिक मास व्रत व तुम्ही मागितलेले वर हे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे असोत आणि हे ब्रह्मक्षेत्र अतिविख्यात होईल. सूर्यवंशामध्ये उत्पन्न होणारा भगीरथ राजा या ठिकाणी गंगा आणील व त्या गंगेच्या सूर्यकन्या जी कालिंदी यमुना तिच्याशी संगम होईल आणि ब्रह्मादिक देव माझ्यासह वर्तमान येथे वास करोत व हे स्थळ तीर्थराज नावाने प्रसिद्ध होईल. या ठिकाणी केलेले दान, तप, व्रत, होम, जप व पूजा वगैरे कर्मे अनंत फल देणारी होऊन माझे सानिध्य करणारी होत. ब्रह्महत्यादिक पापे सप्त जन्मार्जित असली तरी सुद्धा या तीर्थाच्या दर्शनाने एका क्षणात लयाला जावोत. या ठिकाणी देहत्याग करणारे लोक माझ्या सानिध्य येऊन माझ्या शरीरात प्रविष्ट होतील व ते पुन्हा जन्म घेणार नाहीत. या ठिकाणी माझ्यासमोर पित्याच्या उद्देशाने जे श्राद्ध करतील त्यांचे सर्व पितृगण मत्स्यरूप पावतील. तसेच हा काल कार्तिक मास मकररथ सूर्य असताना स्नान करणाऱ्याचे पाप नाश करणारा पुण्यकारक असा असो. रवी मकरस्थ असता माघ मासी प्रात स्नान करणाऱ्यांच्या दर्शनाचे सूर्याच्या तेजाने जसा अंधकार नाहीसा होतो त्याप्रमाणे लोकांची पातके नष्ट होतात. रवी मकरस्थ असताना
माघ मासी स्नान करणाऱ्यांना मी सलोकत्व, समीपत्व व सारूप्य देतो. हे ऋषी हो, माझे वाक्य श्रवण करा. मी बद्रीवनामध्ये सर्व काल वास करीन. अन्य क्षेत्रातही 10 वर्ष तपश्चर्या करून जे फल प्राप्त होते ते फल बद्रिका आश्रमी 1 दिवस तपश्चर्या केल्याने मिळते. जे नर श्रेष्ठ या स्थानाचे दर्शन करतात ते जीवनमुक्त होत, त्यांचे ठाई पाप वसत नाही. नारद म्हणतात, ह्याप्रमाणे देवादिदेव विष्णू देवाशी भाषण करून ब्रह्मदेवासह अंतर्धान पावते झाले व सर्व इंद्रादी देवही त्या ठिकाणी अंशरूपाने राहून आपापल्या लोकी गमन करीते झाले. जो नर श्रेष्ठ ही कथा श्रवण करील किंवा शुद्धांतहा करणारे श्रवण करविल त्याला तीर्थराज प्रयागाला व बद्रीवनाला जाऊन जे पुण्य प्राप्त होते ते प्राप्त होईल. इथे 4था अध्याय संपूर्ण झाला. साधकांनो, सत्यभामेच्या एका प्रश्नानं आपल्याला एक दिव्य उत्तर मिळालं की कार्तिक मास हा केवळ व्रताचा नव्हे तर श्रद्धेचा आणि भक्तीचा काळ आहे. भगवान विष्णूने शंकासुराचा वध करून जेव्हा बद्रीवनात वास केला तेव्हा त्यांनी सांगितलं, जो माझा महात्म्य ऐकेल त्याला प्रयागराज आणि बद्री तीर्थातील पुण्यप्राप्ती होईल. म्हणूनच भक्तांनो, या कथाचं श्रवण केल्याने आपल्या जीवनातील पाप नाहीसे होतात, संशय दूर होतात आणि विष्णूची कृपा आपल्या प्रत्येक श्वासास भरते. जो भक्त कार्तिक महात्म्याची कथा श्रद्धेने ऐकतो त्याला अत्यंत पुण्य लाभतं आणि अखेरीस मोक्षप्राप्ती होते. जय श्रीहरी, जय श्रीकृष्णा. ब्रह्मांड नायक शिव चॅनलवर आपण हे दिव्य कार्तिक महात्म्य ऐकलं. आता पुढील अध्यायात भेटूया आणखी एका अद्भुत कथा श्रवणासाठी.